फायनली भावांनो, सकाळी सकाळी तुमचा आज भाऊ निघणार आहे मस्त अमेरिकन टुरिस्ट बॅगला जाण्यासाठी. कारण असं होतं की जेवढे पण CO2 होते त्यांचे आणलेले ते फायनली सगळे हायड्रोलिक टेस्टिंग वगैरे झालेले होते आणि ते आपल्याला लवकरात लवकर भावांनो द्यायचं होतं नाही का. तर फायनली आपली जी बसंती होती लोड केली, निघालो आपण प्रवासाला. आणि प्रवासाला जाताना भावांनो तुम्हाला काय सांगू, आज एवढा जाम झालेला आहे ना मी. कारण आज आपल्या बसंतीची जी बॅटरी झाली होती खराब. आणि फायनली आपण पोचलो अमेरिकन टुरिस्ट बॅगमध्ये नाही का. बघा गाईज, आमचे ऋषी सर एवढ्या पावसात पण काम करताय. बघा गाईज, पाऊस किती जास्त आहे तरी पण आमचे बिचारे ऋषी सर काम करताय. बघू शकताय गाईज तुम्ही. बघा गाईज, पोचल्यानंतर भावांनो आमचे तुम्ही ऋषी सर- बघितलंच असेल का एवढं जाम झालेलं होतं. खतरनाक भावांनो, डायरेक्ट खतरनाक जाम झालेलं होतं तुमचा भाऊ नाही का. कारण एवढा बाहेर पाऊस झालेला आणि तुमचा पावसामध्ये ना सगळे फायर एक्सटिंग्विशर वगैरे जेवढे पण होते सगळे फायर एक्सटिंग्विशर लावत होतं नाही का. आणि मध्ये गेल्यानंतर थोडंफार जरा बरं वाटलं नाही का. एवढं चांगलं वाटलं ना. त्याच्यात जो आपला गाडा होता तो गाडा पण होता खराब. म्हणजे मी त्याच्यामध्ये कॅरेट लावायचो आणि ते कॅरेट जायचं निघून. म्हटलं काही खरं नाही रे. त्याच्यात तिथे येल होते 100-200 फायर एक्सटिंग्विशर नाही का. ते आपल्याला सगळे काही चेकिंग वगैरे करायचे होते. म्हणजे त्यांची सर्व्हिसिंग होती नाही का. ते होते मुंबईचे. तर मुंबईवरून इकडे आले होते नाशिकमध्ये. तर आपण फायनली जेवढे पण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते सगळे काही मस्त बनवून घेतले. आणि मी तर डायरेक्ट कंपनीच्या बाहेर आल्यानंतर असा पळत होतो. म्हटलं चला बाबा आता पटकन पळू. कारण काय धक्का देणार मनीषे, आपण काही धक्का बिक्का देणार नाही का. फायनली आपल्या भावाने मस्त धक्का बिक्का दिला ना आपली पसंती अशी झाली कडक भडक मध्ये चालू. आहा, त्याच्यात ऑफिसला गेल्यानंतर मस्त जेवण बिवण भावानं असं हाणलं ना, पद्धतशीर जेवण बिवण केलं. म्हटलं चला आता जाऊ आपल्या घरी. आणि जे हरी काय म्हणते भाऊ.